सो काल आपण कोणता पार्ट स्टार्ट केलेला होता? तर काल आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज हा पार्ट काय केला तर स्टार्ट केलेला होता. सो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज जे आहेत ते किती आहेत? तर 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. कोणते कोणते 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत? पहिला कोणता आहे? लोअरिंग इन वेपर प्रेशर. पहिला कोणता आहे? लोअरिंग इन काय आहे तर वेपर प्रेशर. सेकंड वन इज एलिवेशन इन बॉइलिंग पॉइंट. ऑफ सोल्यूशन. थर्ड आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. ऑफ सोल्यूशन. फोर्थ आहे ऑस्मोटिक प्रेशर. फोर्थ आहे ऑस्मोटिक प्रेशर. काल आपण काय डिस्कस करत होतो? तर काल आपण फर्स्ट प्रॉपर्टी बघितली कोणती तर लोअरिंग इन वेपर प्रेशर. lowering in vapor pressure of काय आहे तर सोल्युशन. सो जेव्हा आपण lowering in vapor pressure of solution बघितलं त्यावेळी आपण काय कन्सेप्ट बघितली की हा एक कंटेनर आहे. त्या कंटेनर मध्ये प्युअर सॉल्व्हेंट होते. सगळं प्युअर सॉल्व्हेंट होतं. पहिलं प्युअर सॉल्व्हेंट होतं तर सॉल्व्हेंटचा पण काय होतं प्युअर सॉल्व्हेंट होतं. त्यावेळी जो काय वेपर प्रेशर असणार आहे तो काय असणार आहे तर पी नॉट काय असणार आहे तर त्यावेळी वेपर प्रेशर काय असणार आहे तर पी नॉट काय असणार आहे तर. पण जेव्हा तुम्ही नॉन व्होलाटाइल सोल्यूट ऍड केला त्यावेळी थोडे कॉन्स्टंट पार्टिकल सरफेसचे प्युअर सॉल्व्हेंटची कशाने रिप्लेस झाले तर नॉन व्होलाटाइल सोल्यूटने रिप्लेस झाले. तर पहिल्यांदा 100 मॉलिक्यूल वेपराइज होत होते तर आता किती वेपराइज होणार आहे तर 100 पेक्षा कमी. 100 पेक्षा कमी. त्यामुळे सोल्युशन जो आहे त्या सोल्युशनचा जो वेपर प्रेशर असणार आहे सोल्युशनचा जो वेपर प्रेशर असणार आहे तो काय असणार आहे तर कमी असणार आहे प्युअर सॉल्व्हेंटच्या वेपर प्रेशर पेक्षा. कोणाच्या वेपर प्रेशर पेक्षा प्युअर सॉल्व्हेंटचा वेपर प्रेशर जास्त होतो कारण सरफेस मध्ये सगळे प्युअर सॉल्व्हेंट होते जे की व्होलाटाइल होते जे इझिली वेपराइज होऊन वेपर प्रेशर क्रिएट होतो. पण जेव्हा तुम्ही नॉन व्होलाटाइल सोल्यूट ऍड केला नो डाउट सॉलिड पार्टिकल्स आत गेले असतील जाणारच आहेत पण सरफेस वरती पण थोडे सॉलिड पार्टिकल्स असणार आहेत. कशावर सॉलिड पार्टिकल्स असणार आहेत? कशावर सॉलिड पार्टिकल्स असणार आहेत? कशावर सॉलिड पार्टिकल्स असणार आहेत? सरफेस. त्यामुळे वेपर प्रेशर सोल्युशनचं काय होणार आहे तर काय कमी होणार आहे? काय कमी होणार आहे? वेपर प्रेशर. समजले? So P naught 1 is greater than what P. So delta P is lowering in vapor pressure and delta P is given by P naught 1 minus. आता याचा रिलेशन lowering in vapor pressure चं रिलेशन आपण फाइंड करतो कोणाबरोबर तर मोल फ्रॅक्शन ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट बरोबर. मी तुम्हाला अनेक रिलेशन सांगितलं की काय असतं तर रिलेटिव्ह lowering in vapor pressure. Relative lowering in vapor pressure काय असते? Relative lowering in vapor pressure is vapor pressure of pure solid minus vapor pressure of solution divided by vapor pressure of pure solid. आणि सोप्या भाषेत हा काय होता तर डेल्टा P अपॉन काय होता तर P नॉट 1. डेल्टा P अपॉन काय होता? डेल्टा P अपॉन काय होता तर P नॉट काय होता तर पण that is relative lowering in what vapor pressure. ठीक आहे. मला याचं रिलेशन मोल फ्रॅक्शन बरोबर जेव्हा काढायचं होतं त्यावेळी मी रॉड्स लॉ घेतला. कसा लॉ घेतला? रॉड्स लॉ काय होता? रॉड्स लॉ टोटल प्रेशर ऑफ अ सोल्यूशन total pressure of a solution is equals to vapor pressure of pure solvent plus vapor pressure of pure vapor pressure of solute minus vapor pressure of solvent into mole fraction. into काय होता? mole fraction. बरं मी काय म्हटलं सोल्यूट जो आहे तो सोल्यूट कसा आहे? सोल्यूट कसा आहे
सोल्यूट इज नॉन व्होलाटाइल सोल्यूट. सोल्यूट कसा आहे? सोल्यूट इज नॉन व्होलाटाइल सोल्यूट. जर सोल्यूट नॉन व्होलाटाइल आहे तर तो वेपराइज होणार नाही. सोल्यूट कसा आहे तर नॉन व्होलाटाइल आहे. नॉन व्होलाटाइल सोल्यूट आहे म्हणजे तो वेपराइज होणार नाही. म्हणजे त्या केस मध्ये तुमचं P02 काय येणार आहे तर 0. काय 0 येणार आहे? सो आपल्याला मिळणार आहे P is equals to P01 plus 0 minus P01. इथं काय येणार आहे तर x. सो हा P is equals to P01 minus P01 into x. So P is equals to P01 common काढलं 1 minus काय केलं तर x. P upon P01 is equals to 1 minus काय येणार आहे तर x2. So x2 is equals to 1 minus P upon P0 काय आहे तर. So इथं काय येणार आहे तर x2 is equals to इथं बघा P01 minus P upon काय येणार आहे तर P01. So x2 is equals to इथं काय येणार आहे तर डेल्टा P upon काय येणार आहे तर P01. कोण झाला x2 डेल्टा P upon P01 म्हणजे येस रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपरेशन. काय झालं? रिलेटिव्ह लोअरिंग इन काय झालं तर वेपर. रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. लोअरिंग इन वेपर प्रेशर चा रिलेशन. लोअरिंग इन वेपर प्रेशर चा रिलेशन कोणाबरोबर तर मोलार मास ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट. व्हॉट नॉन व्होलाटाइल सोल्यूट. रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर काय म्हणतात? डेल्टा P अपॉन P01. डेल्टा P अपॉन is equals to x2 is equals to x2. x2 म्हणजे काय? n2 divided by n1 plus delta P upon P01 is equals to n2 divided by काय असणार आहे तर n1 plus काय असणार आहे तर. परत मी तुम्हाला काय म्हटलं? सोल्युशन इज व्हेरी डायल्यूट. सोल्युशन व्हेरी डायल्यूट आहे. डायल्यूट सोल्यूशन आहे म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट जे आहे नेग्लिजिबल आहे कन्सिडर केलं तरी पण चालेल. इक्वल टू 0. नेग्लिजिबल. डायल्यूट सोल्यूशन आहे म्हणजे सोल्यूट पार्टिकल्स नेग्लिजिबल. मग आपण त्याला रिलेट करतो कसं? डेल्टा P अपॉन P01 is equals to n2 divided by n1. कारण आपण n2 plus n1 is equal to काय कन्सिडर केलं तर n1. कारण n2 ची नंबर ऑफ मोल्स खूप कमी होते. कोणाचे नंबर ऑफ मोल्स कमी होते? n2 ची. सोल्यूटचे पार्टिकल्स खूप कमी होते निगलेक्ट. बरं ठीक आहे. मग इथं काय डेल्टा P अपॉन P01 is equals to n2 म्हणजे काय असेल तर W2 डिवाइडेड बाय काय असेल तर n2. इथं काय असणार आहे परत W1 आणि इथं काय असणार आहे तर so lowering vapor pressure is inversely proportional to what? Molar mass of non-volatile solute. एक लक्षात. molar mass of non-volatile solute हा inversely proportional कोणाला आहे तर lowering in vapor pressure. कोणाला inversely proportional आहे? कोणाला inversely proportional आहे? lowering in vapor pressure. The next property we are going to discuss is elevation in boiling point of solution. Elevation of boiling point of solution. Before going to elevation of boiling point in solution, first we will understand what is boiling point. What is boiling point? Can you define boiling point? What is boiling point of liquid? एखाद्या लिक्विडचा boiling point काय असतं? 11 ची डेफिनेशन सांगा. 12 लिक्विड कशामध्ये कन्वर्ट झाला? गॅस मध्ये झाला. ज्या टेम्परेचरला झाला त्याला आपण काय म्हणतो तर बॉइलिंग.
the temperature at which vapor pressure of liquid, the temperature at which vapor pressure of liquid becomes equal to what? Becomes equal to atmospheric pressure. Becomes equal to what? Atmospheric pressure. That temperature is termed as what? Boiling point. That temperature is termed as boiling point of what? That temperature is termed as what? Boiling point of. समझ में आ रहा है? Yes or no? Yes or no? आता introduction. Second introduction. मी इथं काय घेतो? ग्राफ ड्रॉ करतो. हा x एक्सिस आहे. ह्यावरती टेम्परेचर घेतो. काय घेते? टेम्परेचर. आणि हा y एक्सिस आहे. ह्यावरती काय घेते? वेपर प्रेशर. आता वेपर प्रेशर इथं 1 atmosphere आहे. काय आहे? 1 टेम्परेचर वाढलं तर वेपर प्रेशर वाढतं. काय वाढतं? वेपर प्रेशर वाढते. टेम्परेचर वाढलं तर काय वाढतं? वेपर प्रेशर. सगळ्यात पहिला प्युअर सॉल्व्हेंट म्हणजे लिक्विड. प्युअर सॉल्व्हेंट कोण? प्युअर सॉल्व्हेंटचा जर मी ग्राफ ड्रॉ केला, मला असं ग्राफ प्युअर सॉल्व्हेंट टेम्परेचर वाढतं तसं काय वाढतं? तर वेपर प्रेशर काय होणार आहे? वाढणार. तर ज्या टेम्परेचरला वेपर प्रेशर काय झालं? ज्या टेम्परेचरला वेपर प्रेशर 1 atmosphere असेल, the temperature at which vapor pressure of liquid becomes equal to atmospheric pressure. काय असतं? येस. काय म्हटलं लक्षात आहे का बघा? तुम्ही टेम्परेचर वाढत गेला, वेपर प्रेशर वाढत गेला. एक टेम्परेचर अचीव झालं ज्यावेळी वेपर प्रेशर इक्वल्स टू काय झालं तर atmospheric pressure. मग हा जो आहे हा कोण आहे तर प्युअर सॉल्व्हेंट. कोण आहे हा? प्युअर सॉल्व्हेंटचा ग्राफ आहे. ज्या टेम्परेचरला atmospheric pressure 1 atmospheric pressure झाला, that is T0B, and T0B is the boiling point of pure solvent. Is the boiling point of pure solvent. मला एवढं तर माहित आहे की जे तुमचं प्युअर सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर असेल त्यापेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर जास्त असेल का कमी असेल? लोअर युनिट वेपर प्रेशर कमी झालं. प्युअर सॉल्व्हेंट पेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर काय असतं? प्युअर सॉल्व्हेंट पेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर काय असतं? कमी असतं. कारण तुम्ही नॉन व्होलाटाइल सॉल्व्हेंट ऍड केला त्यामध्ये. काय ऍड केला? वेपर प्रेशर कमी झाला. प्युअर सॉल्व्हेंट पेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी होतो जेव्हा तुम्ही नॉन व्होलाटाइल सॉल्व्हेंट ऍड करता. काय करताय? मग याच्या खाली ग्राफ येणार आहे. जर मी इथून ग्राफ स्टार्ट केला त्याचा हा असा काहीतरी आहे, तो पण सेम असणार आहे की जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं वेपर प्रेशर काय होणार आहे? वाढणार. ठीक आहे. सेम लॉजिक की ज्या टेम्परेचरला वेपर प्रेशर काय झालं तर 1 atmosphere, the temperature at which vapor pressure of the solution equals to 1 atmospheric pressure. The temperature at which the vapor pressure of liquid becomes equal to 1 atmosphere, that will be what? Boiling point of what? Solution. That is the what? Boiling point of काय आहे तर solution. Yes or no? See, हा vapor pressure आहे ना? This is increasing vapor pressure. So this P01 is the vapor pressure of pure solvent. And this P is vapor pressure of what?
सोल्युशन या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय असते डेल्टा पी लोअरिंग इन वेपर प्रेशर ठीक आहे. आता या दोघांचा डिफरन्स म्हणजे काय असणार आहे तर डेल्टा टी बी म्हणजे कोण एलिव्हेशन इन येस एलिव्हेशन इन बॉइलिंग तुमचं वेपर प्रेशर सोल्युशनचं कमी झालं त्यामुळे त्याला जास्त हीट करावं लागलं वेपराइज करण्यासाठी जास्त हीट करावं लागतं म्हणजे त्याचं टेम्परेचर बॉइलिंग चेंज झालं काय चेंज झालं तुम्हाला ग्राफिकली काय दिसतंय टी नॉट बी मोठा आहे का टीबी मोठा आहे टीबी म्हणजे तुमचं बॉइलिंग पॉइंटचं सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट is greater than the boiling point of pure solid आणि त्याला आपण डेल्टा टीबी असं रिफर करतो डेल्टा टीबी is the elevation in boiling point and it is given as boiling point of solution minus boiling point of pure solid ग्राफ समजलं ग्राफ आपण काय केलं आपण एक्स एक्सिस ला टेम्परेचर घेतलं आणि वाय एक्सिस ला काय घेतलं तर वेपर प्रेशर घेतलं मग वाय एक्सिस ला वेपर प्रेशर जेव्हा 1 एटमॉस्फिअर आहे तिथं आपण एरो टाकली कारण मला डेफिनेशन माहित आहे द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू एटमॉस्फेरिक प्रेशर दॅट टेम्परेचर इज कॉल्ड एज बॉइलिंग पॉइंट ऑफ दॅट लिक्विड काय आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट ठीक आहे मग मी काय केलं पहिला वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हेंटचा घेतला मग ज्या पॉइंटला कट झालं पण एटमॉस्फिअर जिथं प्रेशर अचीव झालं त्यावेळेचं टेम्परेचर बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट परत सोल्युशनचं वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हेंट पेक्षा कमीच असणार आहे सोल्युशन दिस इज सोल्युशन हा सोल्युशनचा ग्राफ आहे सोल्युशनचं वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हेंट पेक्षा कमी असणार आहे त्यामुळे खाली घेतला आणि सोल्युशनचं वेपर प्रेशर काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे टेम्परेचर काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे सो हा कोण असणार आहे टीबी बॉइलिंग पॉइंट ऑफ काय असणार आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ काय असणार आहे सोल्युशन तर मला ग्राफिकली असं दिसतंय की बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन is greater than boiling point of pure solvent. So delta TB is the elevation in boiling point. And elevation in boiling point is defined as the difference between the boiling point of the solution minus boiling point of pure solvent. मी तुम्हाला लास्ट लेक्चर काय सांगितलं की लोअरिंग इन वेपर प्रेशर होतंय म्हणून हे असं लोअरिंग इन म्हणून एलिव्हेशन इन बोइलिंग ठीक आता ह्याचा रिलेशन concentration and elevation in boiling relation between concentration and elevation in boiling. Now what is the relation and how it is related? हे डायरेक्ट लक्षात ठेवायचं elevation in boiling point is directly proportional to molarity of the solution. What of the solution? Molarity नाही molarity which is termed in mole per kg. जी कशामध्ये दिली जाते mole per kg. Now to remove the directly proportionality sign we introduce the constant called as Kb. To remove the directly proportionality sign, we introduce the constant Kb. And this Kb is called as molar elevation constant. This Kb is called as molar elevation constant. It is also called as ilioscopic constant. The constant ilioscopic constant. डेल्टा टीबी अपॉन एम म्हणजे काय असते तर केबी सो युनिट ऑफ केबी काय असणार आहे डेल्टा टीबी म्हणजे केल्विन मोलॅरिटी कशामध्ये असते तर मोल पर काय असते तर
kg is equals to kb असते. So unit of kb काय असणार आहे? Unit of kb is equals to Kelvin kg, कारण per kg वरती जाणार. Kelvin kg काय येणार आहे तर per mole. Kelvin kg काय येणार आहे तर per mole. Unit of kb. इथे बघा परत अजून एक. Delta TB is equals to kb when m is equals to 1 molar. Here when m is equals to 1 mole per kg. So can you define what is ebullioscopic constant or what is molar elevation constant? Can you define what is ebullioscopic constant or molar elevation constant? Delta TB is equals to kb है कधी डेल्टा टीवी इज इक्वल्स टू केबी आहे कधी एम इज इक्वल्स टू 1 मोलार आहे म्हणजे आपण काय म्हणतो इब्लियोस्कोपिक कॉन्स्टेंट और मोलार एलिवेशन कॉन्स्टेंट इब्लियोस्कोपिक कॉन्स्टेंट और मोलार एलिवेशन कॉन्स्टेंट is what is elevation in boiling point. हा elevation in boiling point है कधी when 1 mole of solute is dissolved when 1 mole of solute is dissolved in what 1 kg of solute. When 1 mole of solute is dissolved in what? When 1 mole of solute is dissolved in what? समझ में आ रहा है? Yes or no? अलग अलग लक्षात क्यों 1 molar solution? What is the relationship between molar mass and elevation in boiling point? पर third relation क्या है? Relation between molar mass delta T. Molar mass of कोणाचं? Molar mass of non-volatile solute. Molar mass of non-volatile. तो इथे बघा मला माहित आहे डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी इंटू काय आहे तर एम. बट यू नो व्हॉट केबी इज इक्वल्स टू काय असते नंबर ऑफ मोल्स ऑफ काय असते तर सोल्यूट डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हेंट इन काय असते तर केजी. हे मी तुम्हाला स्टार्टिंगला युनिट्स लिहून दिलेत ना सगळे आठवतात का? सो इथे काय येणार आहे परत केबी इज इक्वल्स टू W2 अपॉन M2 इंटू W1 इन काय असणार आहे तर केजी. बरं ग्रॅम्स मध्ये असतील तर मल्टिप्लाय बाय 1000. So KB into W2 into 1000 divided by M2. M2 into W1 इन काय असणार आहे तर समजलं? कॉन्सेप्ट लक्षात येते? हे सेम डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट असतं. सेम कॉन्सेप्ट आहे. थोडंसं चेंज होतं ग्राफ वगैरे. कुठून घेऊन करणार सांगा कुठून लिहायला स्टार्ट करणार? So the next point we are going to discuss is depression in freezing. Depression in what? Freezing point. So see, when we are going to discuss depression in freezing point, सगळ्यात पहिला मला हे माहित असलं पाहिजे मग freezing point म्हणजे लिक्विड सॉलिड फ्रीजिंग पॉइंट कोणाचा असणार आहे तर सॉलिड. वॉटर झालं रे एखाद्या लिक्विडचं फ्रीजिंग पॉइंट असणार तर सॉलिडचं फ्रीजिंग पॉइंट असणार आहे आणि बॉइलिंग पॉइंट गॅसचा. फ्रीजिंग पॉइंट ऑफ काय असते सॉलिड का लिक्विड? फ्रीजिंग पॉइंट ऑफ लिक्विड. Then what is freezing point of liquid? Thank you.
temperature at which vapor pressure of what? Vapor pressure of what? Vapor pressure of liquid. Vapor pressure of liquid becomes equal to vapor pressure of solid. Solid चा vapor pressure इतका. कोणाचा vapor pressure इतका होतो? Solid. So the temperature at which vapor pressure of liquid becomes equal to vapor pressure of solid. That is the freezing point of what? Liquid. हा एक ग्राफ काढ. परत आपण इथं काय घेऊया? टेम्परेचर घेऊया. आणि इथं काय घेऊया? वेपर प्रेशर. जर 1 atmospheric प्रेशर वरती असेल सॉलिडचं वेपर प्रेशर कधी खाली असणार. सो मी इथं काय म्हणते की फॉर एक्झाम्पल हा जो पॉइंट आहे दॅट इज वेपर प्रेशर ऑफ काय आहे तर सॉलिड. काय आहे वेपर प्रेशर ऑफ काय आहे तर सॉलिड. नॉर्मली आपण फ्रीजिंग टेम्परेचर कमी करणार. फ्रीजिंग पॉइंट जेव्हा आपण अचीव करायचं म्हणतो त्यावेळी आपण टेम्परेचर वाढवत नाही. टेम्परेचर वाढवतो कधी बॉइलिंग पॉइंट अचीव करायचं. फ्रीजिंग पॉइंट अचीव करायला टेम्परेचर काय होतो कमी. टेम्परेचर कमी झालं तर वेपर प्रेशर पण काय होणार आहे पण कमी होईल. प्युअर सॉलिड. प्युअर सॉलिड घेतला आहे. हा प्युअर सॉलिडचा ग्राफ. इथं हा प्युअर सॉलिडचा ग्राफ. जेव्हा ह्या पर्टिक्युलरली वेपर प्रेशर ऑफ सॉलिडला पोहोचतो. कुठे पोहोचतो? वेपर प्रेशर ऑफ सॉलिड. हा प्युअर सॉल्व्हेंटचा ग्राफ आहे. जेव्हा वेपर प्रेशर ऑफ सॉलिड या पॉइंटला पोहोचतो मला सडन ब्रेकिंग दिसते. सडन काय दिसते? फेस चेंज झाली ना. इथं सडन ड्रॉप पण नाही. सडन काय टिल्ट झालं. म्हणजे हा पॉइंट समजतो की इथं सॉलिड काय होणार आहे. काय सॉलिड काय होणार आहे तुमचा? सॉलिड. वेपर प्रेशर ऑफ सॉलिड झालं ना. हे बघा the temperature at which vapor pressure of liquid becomes equal to vapor pressure of solid is the what it is T0 F freezing point of what? Freezing point of pure solid. कोणाचं freezing point आहे? कोणाचं freezing point आहे? Pure solid. हा pure solid आहे. फरक काय पहिल्या ग्राफ मध्ये आणि ह्या ग्राफ मध्ये? ह्या ग्राफ मध्ये जेव्हा वेपर प्रेशर ऑफ सॉलिड अचीव होतो त्यानंतर ग्राफ थोडं टिल्ट होतो. थोडं ब्रेकडाऊन दिसतं. थोडं काय दिसतं? ब्रेक. म्हणजे आहे तसं ग्राफ कंटिन्यू होत नाही. टिल्ट होतो. मग मला माहिती आहे की प्युअर सॉलिड पेक्षा काय असेल? प्युअर सॉलिड पेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर काय असेल? प्युअर सॉलिड पेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर काय असेल? कमी. ठीक आहे. कमी होत जाणार. जेव्हा ह्या ही जी लाईन असते ना त्या लाईनला जेव्हा कट झालं त्यावेळी इक्वल्स टू काय झालं तर वेपर प्रेशर ऑफ सॉलिड. इथं नाही होत. ही जी लाईन कट झाली तिरकी झाली जेव्हा हा पर्टिक्युलर सोल्युशन आहे हा परत टेम्परेचर कमी झालं वेपर प्रेशर कमी 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 होत जाणार. त्यामुळे तिरक्या लाईनला ज्या पॉइंटला कट होईल त्यावेळी काय होणार आहे तर वेपर प्रेशर ऑफ सॉलिड इक्वल्स टू वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. हा जो काय वेपर प्रेशर आहे समजते का मी काय सांगितलं? मग इथं कट झालं ह्या पॉइंटला कट झालं ना. हा प्रॉपर असतो समजते का तुम्हाला? हा हे सोनो हा तुम्हाला तर सोल्युशन कोण आहे हा सोल्युशन. इथं आहे इथून परत काय केलं तर कट केलं तर इथं काय येणार आहे हा the temperature at which
the temperature at which vapor pressure of solid becomes equal to atmospheric pressure ह्या कट डाउन लाईन मध्ये ते कट डाउन लाईनचंच काम आहे की तिथं जो काय सबस्टन्स आहे तो सॉलिड स्टेट मध्ये कोणत्या सिस्टम आहे सॉलिड कारण तो तितका झाला म्हणूनच तो तितका झाला मग मला दिसते काय डिफरन्स पण डिफरन्स दिसायला काय टी नॉट एफ काय आहे टी नॉट ऑफ फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट होता आणि टी एफ काय असणार आहे फ्रीजिंग पॉइंट कोणाचा फ्रीजिंग पॉइंट ऑफ काय असणार आहे तर सोल्युशन म्हणजे तो फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन असणार आहे मला असं दिसतंय की टी नॉट फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट इज ग्रेटर दॅन फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन फ्रीजिंग पॉइंट ऑफ is greater than so हा काय आला डेल्टा टीएफ काय असणार आहे प्युअर सॉल्व्हेंटचा फ्रीजिंग पॉइंट मायनस सोल्युशनचा बरं फ्रीजिंग पॉइंट डिप्रेस का झाला व्हॉट इज द रिझन फॉर डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग वेपर प्रेशर कमी झालं काय कमी झाला सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी झाला त्यामुळे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन पण काय झाला कमी जर पहिला वॉटर 0 डिग्री सेल्सिअस ला फ्रीज होत होतं तुम्ही नॉन व्होलाटाइल सॉल्यूट ऍड केलं सॉल्ट ऍड केले तर त्याचा फ्रीजिंग पॉइंट कमी होणार तो -1.2 डिग्री सेल्सिअस ला फ्रीज होणार 0 डिग्री ऐवजी -1.2 जेव्हा बर्फ निघतात एका प्लेस टू अदर प्लेस मध्ये बर्फ फॅक्टरी म्हणून बर्फ आणतो कधी आयुष्यात बर्फ नाही का त्याला सॉल्ट लावलेली असते का फ्रीजिंग पॉइंट डिप्रेस करायला काय करायला हा म्हणजे नॉर्मल फ्रीजिंग पॉइंटला तो मेल्ट व्हायला नको आणि जास्त वेळ तो टिकू दे काय टिकू दे समजते का हे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आलं का लक्षात जे आउट ऑफ द कंट्रीज जिथं इंजिन्स वगैरे असतात ना त्यामध्ये अँटी डिप्रेसंट्स ऍड केले जातात काय ऍड केले जातात कारण इतकं टेम्परेचर कमी असतं की ते ऑइल पण कधी कधी फ्रीज होतं त्यामध्ये मग अँटी डिप्रेसंट्स ऍड करतात की त्याला फ्रीजिंग व्हायला देत नाही त्याचं फ्रीजिंग पॉइंट कमी करतो कोणाचं त्या ऑइलचं फ्रीजिंग पॉइंट कमी झाल्यामुळे किती टेम्परेचर कमी झाला तर तो इझिली फ्रीज होणार नाही किंवा जर ग्लेशियर्स म्हणजे आम्ही रोड्स वगैरे क्लीन करायचे असतात त्यावेळी इथेनॉल ऍड केलं जातं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट क्रिएट करण्यासाठी तो मेल्ट होतो इझिली समजते का मी काय सांगते येस और नो बरं ह्यामध्ये दुसरं काय नाही असं काही तुम्ही जे डिप्रेशन रिलेशन बिटवीन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कॉन्सन्ट्रेशन सगळा टर्म सगळा लॉजिक सी जो तुम्ही एलिव्हेशनला बघितला तोच आहे सगळा टर्म सगळा लॉजिक एलिव्हेशनचाच आहे काय बघा डेल्टा टीएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे तर मोलॅरिटी सो डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू काय असणार आहे तर केएफ जसं डेल्टा टीबी इज इक्वल्स टू काय होता केबी सो डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू केएफ केएफ कॉन्स्टंट आहे कसला कॉन्स्टंट याला म्हणतो आपण क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट कसला कॉन्स्टंट म्हणतो आपण याला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट कसला कॉन्स्टंट मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट ठीक आहे पुढे डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू केएफ येणार कधी जेव्हा मोलॅरिटी 1 मोल पर काय आहे तर केजी ठीक है सो क्रायोस्कोपिक कांस्टेंट और मोलार डिप्रेशन कांस्टेंट is depression in freezing point delta T depression in freezing point when 1 mole of solute when 1 mole of solute is dissolved in 1 kg of solvent when 1 mole of solute is dissolved in when 1 mole of solute is dissolved in समझ में आ रहा है यस और नो तो डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ जहां एफ इज इक्वल टू 1 मोल पर केजी आता डेल्टा टीएफ अपॉन एम इज इक्वल टू केएफ असते मग युनिट काय असणार आहे केल्विन इथं मोल पर काय आहे तर केजी
म्हणजे KF चं पण युनिट सेमच असते. काय असते? केल्विन kg पर मोल. And value of KF depends on the solvent type. कशावर डिपेंड राहतं? सॉल्व्हंट. KF हा कधीही प्युअर सॉल्व्हंटचा असतो. KF हा कधीही कशाचा असतो? KF हा कधीही कशाचा असतो? प्युअर सॉल्व्हंट. KF हा कशाचा असतो? प्युअर सॉल्व्हंट. ठीक आहे? ठीक आहे. आता नेक्स्ट परत डेल्टा TF चा आणि कोणाचं रिलेशन? मोलार मास ऑफ whom? मोलार मास ऑफ नॉन volatile solute. मोलार मास आणि नॉन volatile solute डेल्टा. आता इथं बघा, मला माहित आहे डेल्टा TF इज इक्वल्स टू KF इंटू मोलॅरिटी आहे M. सो KF इज इक्वल्स टू मोलॅरिटी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट. कशामध्ये असायला पाहिजे? kg. सो KF इंटू N2 चं काय येणार आहे? W2 डिवाइडेड बाय काय येणार आहे? M2 इंटू W1 इन काय असणार आहे? kg. kg मध्ये नसेल तर KF इज इक्वल्स टू W2 इंटू 1000 डिवाइडेड बाय M2 इंटू W1. W1 इन व्हॉट? W1 इन समज में आ रहा है? येस और नो? उद्यापासून तुमच्या तिघांचे मोबाईल मला पुढे केबिनला पाहिजे. समजलं? लिहून घ्या. लिहून घ्या. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट स्टार्ट करा.